याच अधिवेशनामध्ये खातेवाटप होईल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत, म्हणून खातेवाटप रखडलं असं बिलकुल नाहीये असंही त्यांनी सांगितलंय। महाजन आहे भाऊ, खातेवाटपासंदर्भात काय स्टेटस आहे? खातेवाटपासंदर्भात काय स्टेटस? होईल, लवकरच खातेवाटप होईल। आपण का घाई करतात? परवा जरा शपथविधी झाला, अजून 2 दिवस झाले नाहीत, होईल ना खातेवाटप होईल। म्हणतात की उत्तर कोण देणार, आमचे काही विषय आहेत त्याबद्दल संबंध विरोधकांना म्हणा तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही सगळं उत्तर देऊ। ही आमची सगळी सामूहिक जबाबदारी आहे। आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत आणि मी आता मंत्री आहोत ना, तुम्ही फक्त प्रश्न विचारा। एकनाथ शिंदे साहेबांनी गृहमंत्रीपदाचा आग्रह कायम ठेवला म्हणून तर उशीर होत नाही? अजिबात नाही, असं कुठे नाही आहे। मला वाटतं कोणाचा आग्रह हा आहे, कोणाचा आग्रह तो आहे, आमच्यामध्ये सगळं एकमत आहे। आम्ही कुठे आमच्यामध्ये मतभेद नाही, ओढाताण नाही आणि लवकरच मला वाटतं या संदर्भामध्ये खातेवाटपही होईल। जनतेने इतकं मोठं बहुमत दिलं आहे तरी इतका उशीर का? तर हो दे ना, एवढा मोठा जनमत मिळाला आम्हाला, म्हणूनच सगळ्यांना ॲडजस्ट करायचं आहे, सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आणि म्हणूनच थोडा प्रश्न आहे। पण निश्चित मला वाटतं की आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे। तिन्ही पक्षांमध्ये आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये नागपूर अधिवेशन संपायच्या आत खातेवाटप होईल। बघू शकतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपण्याआधी खातेवाटप होईल। गिरीश महाजन यांनी सांगितलं की आणखी 2-3 दिवस लागू शकतो, त्यामुळे निश्चितच खातेवाटप या अधिवेशनात जरी होणार असलं तरी कधी होईल हे मात्र अजून तरी निश्चित नसल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।